नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गोविंद जाधव सुयश क्लासेस मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करत असतो। यामध्ये पोलीस भरती, तलाठी भरती आणि शिक्षक भरती संबंधित काही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही पाहिले, उत्तम प्रतिसाद दिलेला आहात। या अगोदरचे जे व्हिडिओ होते ते कालमापन या घटकाशी संबंधित वय काढणे किंवा वार काढणे या घटकाशी संबंधित ते व्हिडिओ होते। आता कालमापन मधला हा जो एक टॉपिक आहे तो आहे दिनदर्शिका। आता दिनदर्शिका म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या दिवसाचं महत्त्व दर्शवणारी जी काही कॅलेंडर आपली असते त्याला आपण काय म्हणतो, दिनदर्शिका असं म्हणतो। दिनदर्शिकेमध्ये काय काय असतं तर वार असतो, तिथी असतो, दिनांक असतो, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तर पंचांग असं लिहिलेलं असतं। ते पंचांगामध्ये आपल्या ज्या खगोलशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत, प्राचीन काळी भारतीयांनी जे काही खगोलशास्त्रज्ञांनी शोध लावलेले आहेत ते पंचांगामध्ये आपल्याला वर्णन केलेलं पाहायला मिळतं। आज सुद्धा आपण अनेक ज्या स्थिती पाहतो त्या ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास सुद्धा आपण पंचांगाच्या मार्फत करतो, त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होतो। आता आपले जी मराठी कॅलेंडर आहे, जी सुरुवात जी दिनदर्शिकेची आपल्या होते ती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली सुरुवात होते। म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे हे आपली मराठी 12 महिने आहेत। या 12 महिन्यांमध्ये सुद्धा एकूण 365 दिवस आहेत। आणि जर ते लीप वर्ष असेल तर चैत्र महिन्यामध्ये तो 31चा महिना असतो। 30 किंवा 31चा हा चैत्र महिना असतो। ज्यावेळी लीप वर्ष असतं त्यावेळी त्याच्यामध्ये 366 दिवस असतात। तर हे आपलं मराठी कॅलेंडर आहे। आपला जो आजचा विषय आहे तो इंग्रजी कॅलेंडरशी संबंधित दिनदर्शिका हा घटक आपला आजचा अत्यंत महत्वाचा आहे। इंग्रजी दिनदर्शिका ही आपल्याला परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारली जाते, त्यामुळे ती अत्यंत महत्वाची आहे। त्यामध्ये काय काय आहेत, आपल्या इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे 12 महिने आहेत। त्यानंतर प्रत्येक महिन्याचे दिवस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। ते आपल्याला माहितच आहे, जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै ऑगस्ट 31, त्यानंतर सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31 असे हे जे सामान्य वर्ष आपलं असतं दिनदर्शिकेतील इंग्रजी, तर त्याच्यामध्ये 365 दिवस असतात। मग या 365 दिवसामध्ये बरेच काय असतात, दिनविशेष असतात। ते दिनविशेष सुद्धा अत्यंत आपल्याला उपयुक्त ठरतात आणि काही प्रश्न ज्यावेळी विचारले जातात त्यावेळी पटकन उत्तर देता यावं यासाठी ह्या दिनविशेष सुद्धा माहित असणं गरजेचं आहे। तर पूर्णपणे डिटेलमध्ये आता आपण काय करूया, दिनदर्शिकेचा अभ्यास करणार आहोत। तर आजचा घटक आहे आपला दिनदर्शिका। आपण त्याला कॅलेंडर असं म्हणतो। मी आता सांगितल्या पद्धतीनं आपल्या दिनदर्शिकेमध्ये म्हणजे आपल्या सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात। 365 दिवस असतात। आता या 365 दिवसांमध्ये 12 महिने असतात। 12 महिने असतात तर त्यामध्ये काही आठवडे असतात। तर आठवडे किती असतात मित्रांनो, एका आठवड्यामध्ये काय असतात, 7 दिवस असतात। तर संपूर्ण वर्षामध्ये किती आठवडे असतील तर याला 7 दिवसाप्रमाणे काय होईल, याला भागावं लागेल, म्हणजे आपल्याला आठवडे निघतील। 365 ला मी 7 ने भागणार, बघा 7 35, बाकी उरलेली आहे 1, वरून घेतला 5, त्यानंतर 7 दुने 14, 7 दुने 14, इथं उरणार आहे 1, बघा बाकी उरलेली आहे 1, म्हणजे 52 आठवडे काय असणार आहेत आपल्या सामान्य वर्षामध्ये। 52 आठवडे आणि 1 दिवस असणार आहे। 52 आठवडे आणि 1 दिवस। त्यानंतर आपल्याला लीप वर्षाचं सुद्धा अत्यंत महत्व आहे। लीप वर्षामध्ये 1 दिवस अधिक असतो, तो फेब्रुवारी जो महिना असतो त्यामध्ये 29 दिवसाचा ज्यावेळी तो असतो त्यावेळी ते लीप वर्ष असतं। अन्यथा इतर वेळेला तो 28 दिवसाचा असेल तर तो काय असतो, ते वर्ष सामान्य वर्ष असतं। मग लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, म्हणजे 52 आठवडे 2 दिवस असणार आहे। त्या लीप वर्षामध्ये 52 आठवडे 2 दिवस असणार आहेत। बघा सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे 1 दिवस असतो, तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे 2 दिवस असतो। याचा अर्थ काय, तर 52 आठवड्यामध्ये प्रत्येक वार हा 52 वेळा येतो आणि एक वार असा असतो तो 53 वेळा येतो। मग आता हा वार कोणता येणार आहे, ज्या वारानं सुरुवात झालेली आहे,
बघा मी पुन्हा सांगतो, ज्या वारानं जानेवारी महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे त्याच वारानं एक दिवस शिल्लक राहत असल्यामुळे शेवट देखील त्याच वारानं होणार आहे. म्हणजे 1 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबर रोजी असतो. कशामध्ये? तर सामान्य वर्षामध्ये. लीप वर्षामध्ये मात्र कसं असते बघा, 52 आठवडे 52 वेळा सगळे वार येणार, पण 2 वार हे 53 वेळा येणार. ते 2 वार 53 वेळा 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर अशा 2 तारखा येणार. आणि ते कोणते असणार आहेत? तर 1 व 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा येणार. म्हणजे सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा येतात. म्हणजे सामान्य वर्षाचा शेवट 1 जानेवारीच्या वाराने होतो, तर लीप वर्षाचा शेवट हा 2 जानेवारीने होतो. बघा हे कळालं. आता पण सर्वात महत्वाचं, लीप वर्ष कसं ओळखायचं असतं? तर लीप वर्ष ओळखण्याची आपली ट्रिक आहे, 4 ने निशेष भाग गेला पाहिजे. जे सामान्य वर्ष किंवा कोणतंही वर्ष तुम्हाला दिलं ते लीप आहे की नाही ओळखायचं असेल तर त्यासाठी 4 ने निशेष भागात जायला पाहिजे, किंवा त्याला 400 ने निशेष भाग जायला पाहिजे. निशेषाचा अर्थ काय? बाकी शिल्लक नाही राहिले पाहिजे. दिवस एखादाही शिल्लक नाही राहिला पाहिजे. बाकी 0 आली तर तो 4 ने निशेष भाग गेला असं म्हणतात. आता उदाहरण बघितलं की तुम्हाला कळेल की ते लीप वर्ष कसं आहे. उदाहरणार्थ बघा, आता 1976. आता 1976 ला आपल्याला 4 न भागावं लागेल. ज्यावेळी 4 न भागू, आता हे 4 न भागाला एवढा मोठा भागाकार करण्याची गरज नाही. त्यासाठी आपल्याला 4 ची जी विभाज्यतेची कसोटी आहे, अंकगणिताचा भाग सुद्धा बुद्धिमत्तेशी रिलेटेड असतो, त्यामुळे तो माहित असणं गरजेचं आहे. 4 ने भाग जाण्यासाठी इथं पहा, 76 ला तुम्हाला 4 ने भाग जातो का फक्त बघायचं आहे. कारण 4 ची कसोटीच काय सांगते? एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. त्यामुळे फक्त 76 ला 4 ने भाग जातो का पहा. मग 1976 ला सगळा पूर्ण भाग जाणार आहे. बघा 76 ला मी 4 ने भागलो, 4 एक्के 4, उरला 3, वन घेतला 6, 4 नव्वे 36, बाकी उरली 0. म्हणजे 1976 हे काय आहे मुलांनो? तर लीप वर्ष आहे. बाकी 0 राहिल्यामुळे हे 4 निशेष भाग गेला, त्यामुळे लीप वर्ष आहे. आणखी एखादं उदाहरण पहा, त्यानंतर 2011 हे साल घेऊ. 2011, आता 11 ला मला सांगा 4 ने निशेष भाग जातो का? तर नाही जात. म्हणून 2011 हे काय नाही? लीप वर्ष नाही. आता बघा 1996 हे लीप वर्ष आहे का? तर 96 विचारात घ्यायचं. 96 ला बघा 4 ने भाग जातो का? 4 दुने 8, उरला 1, झाले 16, 4 × 4 16, म्हणजे 24 × 96, म्हणजे बाकी 0 होते. म्हणजे 1996 हे काय झालं? लीप वर्ष झालं. म्हणजे त्या लीप वर्ष, या लीप वर्षांमध्ये काय असणार आहे? 366 दिवस असणार आहे. हे झालं 4 ने निशेष भाग जातो का पाहायचं. हे अशा पद्धतीची वर्षे असताना जर शतक वर्ष असेल, उदाहरणार्थ बघा 1900 हे साल आहे. आता हे शतक वर्ष, 1900 म्हणजे शतक वर्ष, 2000 2000 म्हणजे हे सुद्धा काय? शतक वर्ष. ह्यांना 4 ने भाग जातो का पाहूया. सॉरी 400 ने भाग जातो का आपल्याला पाहायचं आहे. भागिले 400, या 2 शून्यांना 2 शून्य म्हणजे 100 ने भागलं 4 आलं, 100 ने भागलं 19 आलं. आता 4 एक्के 4, 4 × 4 16, उरला किती इथं सांगा? 3. पूर्ण निशेष भाग गेलेला आहे का 400 ने याला? तर नाही गेलेला. शतक वर्षाला 400 ने भागायचं, हे मात्र विसरायचं नाही. म्हणजे इथं बाकी शिल्लक राहते. म्हणजे 1900 हे जे साल आहे, 1900 साल हे लीप वर्ष नाही. आता या उलट मी 2000 म्हणजे 2000 घेतो. 2000 म्हणजे 2000, ह्याला बघा 400 ने भागू, 1 2 1 2, 4 एक्के 4, 4 पंचे 20, पूर्ण निशेष भाग गेलेला आहे. बाकी 0 राहिले, म्हणजे 2000 साल हे काय आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे शतक वर्षाला 400 ने भागायला पाहिजे. तर जे इतर वर्ष जे असतात त्यांना 4 ने भागून बघायचं, तर लीप वर्ष आपल्याला ओळखता येतं. अशा पद्धतीनं लीप वर्ष आणि सामान्य वर्ष आपण कसे ओळखायचे ते बघितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मी काय सांगितलं थोडक्यात, जर सामान्य वर्ष असेल तर त्यामध्ये 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. लीप वर्ष असेल तर 1 व 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा येतात. त्यानंतर लीप वर्ष कसं ओळखतो? 4 ने किंवा 400 ने निशेष भाग जात असेल, शतक वर्षाला 400 ने निशेष भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. असं मी थोडक्यात तुम्हाला आता स्पष्टीकरण रूपात सांगितलेलं आहे.
आता जे आपल्याला पाहायचं आहे ते बघा, आणखी काही महत्वाच्या टिप्स. जर हे सामान्य वर्ष असेल आणि त्याच्या पुढील वर्ष जर असेल, या सामान्य वर्षाची सुरुवात सोमवारनं झाली असेल, तर त्याच्या पुढील वर्षाची लगेच येणारी सुरुवात ही मंगळवारने होणार आहे. म्हणजे सामान्य वर्षाच्या पुढील वर्षाची सुरुवात त्या पुढील वाराने होते. म्हणजे आज सोमवार असेल तर पुढच्या वर्षीची सुरुवात मंगळवारने होणार, जर हे सामान्य वर्ष असेल तर. समजा आता हे 2024 हे लीप वर्ष आहे, ह्याची सुरुवात सोमवारनं झाली असेल, तर मग त्या पुढील 2025 ची सुरुवात मात्र काय होणार आहे? बुधवारला होणार आहे, मंगळवारने होणार नाही, त्या पुढील वाराने होणार, अजून त्या पुढील दुसऱ्या वाराने होणार आहे. म्हणजे लीप वर्षाच्या पुढील वर्षाची सुरुवात ही त्या पुढील दुसऱ्या वाराने होते. बघा, आता तुम्हाला आणखी माहित आहे कोणत्याही आठवड्याची सुरुवात ही नेहमी रविवारनेच होते, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी महत्वाचं म्हणजे कोणत्याही महिन्यात सारखेच वार कोणकोणत्या तारखांना असतात, तर आपल्याला 7 प्लस करून काय काय लागतं ते काढावं लागतं. आता उदाहरणार्थ बघा, 1, 8, 15, 22, 29 कोणत्याही महिन्यात 1, 8, 15, 22, 29 या तारखांना सारखेच वार असतात. असं का बरे? 1 अधिक 7 8, 8 अधिक 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29, म्हणजे 7 मिळवलं जातं, म्हणून 1, 8, 15, 22, 29 ही शॉर्ट ट्रिक कायम लक्षात ठेवा. ह्या तारखांना सारखेच वार असतात. ह्यात +1 करू आपण. 2, 10, 16, 23, 30. बघा, 2, 10, 16, 23, 30 या तारखांना सुद्धा काय असणार आहेत? सारखेच वार असणार आहेत. कारण 2 अधिक 7, 1 मिनिट, इथं काय झालेलं आहे? 2, 9, इथं एक मिस्टेक झाली. 2, 9, 16, 23, 30 या तारखांना काय असणार आहेत? सारखेच वार असणार. पुन्हा बघा, इथं +1 करतो मी. 3, 7, 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7 24, 24 आणि 7 31. इथं सुद्धा +7 केलेलं आहे, म्हणजे 3, 10, 17, 24, 31 या तारखांना सुद्धा सारखेच वार असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये, लक्षात ठेवा. आता समजा महिन्याची सुरुवात 1 तारखेला रविवारने झाली असेल, तर बघा काय होईल? 1, 8, 15, 22, 29 या तारखांना रविवारच असणार आहे. अजून एक महत्वाची टिप काय आहे पहा, प्रजासत्ताक दिन जर सामान्य वर्ष असेल, प्रजासत्ताक दिन ज्या वारी येतो, बघा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी ज्या वारी येतो तत्पूर्वी 2 दिवसापूर्वीचा वार हा स्वातंत्र्य दिन येतो. ही टीप लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. बघा, समजा शुक्रवारी प्रजासत्ताक दिन आला, काय आलं? शुक्रवारी प्रजासत्ताक दिन आला, तर स्वातंत्र्य दिन त्या सामान्य वर्षात म्हणतोय मी, पहा सामान्य वर्ष असेल तर तत्पूर्वी 2 दिवस अगोदर म्हणजे काय येणार? बुधवारी काय येणार आहे? त्या वर्षी स्वातंत्र्य दिन आहे. म्हणजे सामान्य वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन ज्या वारी आला आहे तत्पूर्वी 2 दिवसांपूर्वी हा आपल्याला स्वातंत्र्य दिन येणार आहे. हेच जर लीप वर्ष असेल तर काय होईल? हेच जर लीप वर्ष असेल तर मात्र काय येणार आहे? 1 वार नंतरचा येणार आहे, गुरुवार. बघा, म्हणजे 1 वार नंतर येणार, याचा अर्थ काय झाला सांगा? शुक्रवार असेल त्याच्या अगोदरच्या दिवशीचा वार हा लीप वर्षामध्ये येणार. जर लीप वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन जर शुक्रवारी आला असेल तर गुरुवारी काय येणार आहे? स्वातंत्र्य दिन येणार आहे. पण सामान्य वर्षामध्ये मात्र तो 2 दिवसांपूर्वी येणार आहे. ही झाली महत्वाची टीप, ही तुम्ही कायम लक्षात ठेवा. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यावरचा कायम हमखास प्रश्न असतो मित्रांनो. आता बघा, पुढली आणि एक शॉर्ट ट्रिक आहे ती पहा. ना. बघा, आता ही शॉर्ट ट्रिक काय आहे? म्हणजे महाराष्ट्र दिन. म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे. दुसरा म्हणजे काय बघा? महात्मा गांधी जयंती. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर. आणि ना म्हणजे नाताळ, ख्रिसमस नाताळ आपला 25 डिसेंबर असतो.
तर या तारखांना बघा मित्रांनो सारखेच वार असतात. ममना लक्षात ठेवा तुम्ही, महाराष्ट्र दिन म आणि ना या 3 सणांच्या दिवशी काय असणार आहेत, सारखाच वार असणार. म्हणजे जर गुरुवारी महाराष्ट्र दिन आला असेल तर महात्मा गांधी जयंती, ख्रिसमस, नाताळ हा गुरुवारीच येणार आहे. आणखी एक शॉर्ट ट्रिक पहा, सर्वमान्य शिक्षक बालक दिन. बघा ही ट्रिक मी स्वतः तयार केली आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला अतिशय सोपी आहे. बघा सर्वमान्य, सर्वांना मान्य, सर्वांना स्वातंत्र्य कधी मिळालं, स्वातंत्र्य दिन. सर्वांना स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. त्यानंतर मान्य लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही 1 ऑगस्टला असते. त्यानंतर पहा शिक्षक दिन 5 सप्टेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर. त्यानंतर आहे बाल दिन 14 नोव्हेंबर. बघा या तारखांना सुद्धा सारखाच वार असणार आहे. समजा जर हा रविवारी आला असेल, स्वातंत्र्य दिन रविवारी आला असेल, तर लोकमान्य टिळक पुण्यतिथी, शिक्षक दिन आणि बाल दिन हे सुद्धा रविवारीच येणार आहे. ही सुद्धा मी शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये दिलेली आहे. आणखी पहा मित्रांनो, आणखी एक महत्वाची टिप, मार्च व नोव्हेंबर, एप्रिल व जुलै, त्यानंतर सप्टेंबर व डिसेंबर या महिन्यांची कॅलेंडर सारखीच असते. म्हणजे मार्च महिन्याची सुरुवात ज्या तारखेने झाली असेल त्याच तारखेनं नोव्हेंबर महिन्याची सुरुवात. तसंच एप्रिल, जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर या सर्व महिन्यांची कॅलेंडर म्हणजे ह्या जोड्या जे दाखवल्या या जोड्यांप्रमाणे काय असतात, सारखे कॅलेंडर असतात. ह्याची सुरुवात ज्यानं होते त्यानंच नोव्हेंबरची पण सुरुवात होते. या पद्धतीने अजून बघा, कोणत्याही शतक वर्षाचा शेवट हा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारने होत नाही. ही एक वेगळी ट्रिक आहे. बघा यामध्ये काय आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. म्हणजे समजा आता साल 1900 हे साल आहे, हे शतक वर्ष आहे. हे काय आहे, शतक वर्ष. ह्याच्या 31 डिसेंबरला कधीच मंगळवार, गुरुवार, शनिवार येणार नाही, इतर वार येणार. तसंच बघा समजा 2100 हे साल आता पुढे येणार आहे, त्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असणार. म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार यापैकी कोणताही वार असेल, पण हे वार मात्र अजिबात असणार नाही. तर अशा पद्धतीने मी बऱ्याच तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. ह्या वारंवार तुम्ही वाचल्या, पाठांतर केल्या तर तुमला लक्षात राहतील, तर त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे मित्रांनो, आपण बघितलेलं आहे 1, 8, 15, 22, 29 या तारखांना सारखेच वार असतात. 1, 8, 15, 22, 29 या तारखांना सारखेच वार असतात. त्यानंतर काय पाहिलं आपण, 2, 9, 16, 23, 30 यामध्ये 1 ऍड केलेलं आहे, प्रत्येक वेळी ऍड केलं. त्यानंतर बघा 3, 10, 17, 24, 31 याचा अर्थ काय आहे बघा, 1 तारखेला समजा रविवार असेल तर 2 तारखेला सोमवार, मंगळवार. म्हणजे 2 तारखेला 2, 9, 16, 23, 30 ला हा सोमवारच असणार आहे. मंगळवारी 3, 10, 17, 24, 31 अशी तारीख असणार आहे. म्हणजे आणखी एक यावरून काय पाहता येतं बघा आपल्याला, 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1, 2 व 3 तारखांचे वार हे 5 वेळा येतात. 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 व 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. जर तो 30 दिवसांचा महिना असेल तर 1 व 2 तारखांचे वार हे 5 वेळा येतात. आणखी जर 30 दिवसांचा महिना असेल तर 29 दिवसांचा महिना असेल तर फक्त 1 तारखेचा वार हा 5 वेळा येणार, बाकीचे सर्व वार
4 वेळा येतात. पुन्हा सांगतो, 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 व 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. 30 दिवसांच्या महिन्यात 1 व 2 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. 29 दिवसांच्या महिन्यात फक्त 1 तारखेचा वार 5 वेळा येतो आणि 28 दिवसांच्या महिन्यात हे सर्वच वार 4 वेळा येतात. म्हणजे ही एक महत्वाची उपयुक्त टीप तुम्हाला आहे. आता बघा, वार काढण्यासाठी सुद्धा आपल्याला आणखी काही महत्वाची उदाहरणं बघणं गरजेचं असते. बहुतेक करून असेच प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ बघा, आता 5 सप्टेंबर 2018 रोजी गुरुवार होता. तर 3 ऑक्टोबर रोजी कोणता वार असेल? 3 ऑक्टोबर रोजी कोणता वार असेल? बघा, 5 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर, सप्टेंबर नंतरचा महिना आहे ऑक्टोबर. आता सप्टेंबर 5 तारीख झालेली आहे. 5 तारखेमध्ये सप्टेंबर हा 30चा महिना आहे. राहिले किती दिवस सांगा? तर राहिलेले आहेत 25 दिवस. सप्टेंबरचे 25 दिवस राहिलेले आहेत. ऑक्टोबरचे पुढचे 3 तारखेपर्यंतचा वार काढायचा आहे म्हणून +3 किती झाले बघा? 25 आणि 3 28. 25 आणि 3 28. आता आलेल्या ज्या दिवसांची बेरीज आहे, 25 दिवस आणि 3 दिवस यांची बेरीज करा. किती आली? 28. याला तुम्ही आठवड्याच्या वारांनी भागा. 7 चोक 28. 7 चोक 28. बाकी शिल्लक राहिलेली नाही. म्हणजे काय येणार आहे? 3 ऑक्टोबरला सुद्धा गुरुवारच येणार आहे. 3 ऑक्टोबरला सुद्धा गुरुवार येणार आहे. म्हणजे कुठल्याही महिन्यातलं अंतर काढायचं असेल तर त्या महिन्यांची तुम्ही दिवसांची बेरीज करा. महिन्यातील दिवसांची काय करा? बेरीज करा. आता उदाहरणार्थ पहा, 7 जानेवारी 2024 रोजी मंगळवार होता. तर 8 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल? आता हा वार काढायचा असेल तर कसं बघा, 7 जानेवारी पर्यंतची तारीख आहे. जानेवारी महिना हा 31चा असतो. त्यातून 7 दिवस वजा करा. राहिले किती दिवस सांगा? 31 मधून 7 गेले, 24 राहिले. 24 दिवस जानेवारीचे राहील. त्यानंतर पहा, 8 एप्रिल पर्यंत आपल्याला मोजायचं आहे. आता 2024 हे लीप वर्ष आहे. 2024 हे लीप वर्ष आहे. फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असणार. जानेवारीचे 7 वजा करून राहिले 24 दिवस. फेब्रुवारीचे 29 दिवस. मार्चचे 31 दिवस. आता 8 एप्रिल पर्यंत काढायचं आहे म्हणून +8. यांची बेरीज करा. काय होईल बघा? 9 आणि 1 10 आणि 8 18. 18 आणि 4 22. याचा गेला 2. 3 2 5 आणि 2 7 आणि 2 9. बघा, 9 आणि 1 10 आणि 8 18 आणि 4 22. 2 हातच्या गेला 2. 3 2 5 आणि 2 7 आणि 2 9. 92 डे झालेले आहेत. म्हणजे 92 दिवस आले आहेत. या 92 दिवसांना आपण 7 ने डिवाइड करूया. 7 ने डिवाइड केलं काय होणार? 7 एक्के 7 उरला 2 झाले 22. 7 त्रिक 21. 1 दिवस शिल्लक राहिला. 1 दिवस काय मित्रांनो? शिल्लक राहिला. 23 91 बाकी राहिली 1 दिवस. म्हणजे जर मंगळवार असेल 7 जानेवारीला तर 1 दिवस पुढला वार असणार आहे. तो कुठला वार असणार आहे? 8 एप्रिलला बुधवार असणार आहे. या पद्धतीनं जर दिवस दिले असतील तर दिवस मोजून सुद्धा आपण पटकन 7 ने भागून हे काय करू शकतो? त्या दिवसाचा वार आपण काढू शकतो. या पद्धतीने आपण दिनदर्शिकेशी महत्वाचे जे घटक आहेत ते आपण थोडक्यात स्वरूपात स्पष्टीकरण रूपात मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. याच्यावरचे जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत यापूर्वी ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आणि हे लेक्चर आपण कंटिन्यू करत आहोत.